सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये आता सगळ्यांची लग्नाची गडबड चालू असते, कारण आता मंजूचं आणि आर्यनचं लग्न लवकरच पार पडणार असतं. तर आता इकडं जे चित्रकार आहे, चित्रकार सत्याच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, सत्या तुला काहीतरी सांगायचं आहे. सत्या म्हणतो, काय झालं आहे पप्पा? तर तो म्हणतो की हे बघ सत्या, तुला ते मम्मी जी तुझी मम्मी आहे ना, ती लवकरच तुला आता माया घराबाहेर काढून येणार आहे. तुला आता ती घरात नाही ठेवणार आहे सत्या. आता काय करायचं आपण? सत्या म्हणतो, पप्पा तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आता मला समजलं आहे काहीतरी. मला माहिती आहे आता हा आर्यन कोणी नाही आहे म्हणून. हा आर्यन आहे ना, आपल्या आर्यनविषयी माहिती काढल्यावर आर्यनचं त्यांचं लग्न झाल्याशिवाय मला ते घराबाहेर नाही काढू शकत असं म्हणत असतात. तर इकडं सत्य आता जयदीपला भेटायला बोलवतो आणि जयदीपला सगळं सांगतो. म्हणतो की हे बघ जयदीप, आम्ही ज्या दुकानात गेलो होतो ना, तिथं आम्ही आर्यनला बिल पे करायला सांगितलं होतं, पण तो खूप घाबरत होता 5 लाख म्हटल्यावरती. कारण की एखाद्या खासदाराचं पोरगं 5 लाख काय, त्याच्यापुढे काहीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी द्यायला पाहिजे होते, पण हा कोणी खासदार आमदाराचं पोरगं नाहीच आहे. मला याच्यावरती डाऊट येतो आहे. आता नक्कीच हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे असं म्हणत असतो. तर आता लगेच जी आत्या आहे ती पण साड्यांना खूप हावरेवाणी करत होते. म्हणजे यांनी कधी अशा साड्या पाहिलंच नाही आहे, त्यामुळे हे सगळं असं करत होती. तर इकडं आता जी मंजू आहे, आता लग्नाचा दिवस उगवतो आणि आता मंजू लग्नाच्या साडीमध्ये मेकअप वगैरे करते आणि मस्त नटून तिथे आरशासमोर बसलेली असते. तिथे आता सवी येते आणि म्हणते की हो मंजू वहिनी, तुम्ही आज खरंच खूप भारी दिसताय हा. मला तर खूप आवडला तुमचा मेकअप, खूप छान दिसताय तुम्ही. मंजू म्हणते की हो गं, पण काका कुठे गेले गं? सकाळपासून काका नाही दिसलेत. तर आता लगेच ती म्हणते की काका ना, मला पण नाही दिसलेत काका. कुठे गेले काय माहिती सकाळपासून. तर आता मंजूला डाऊट येतो. मंजू म्हणते की कुठं गेलं असेल सत्या, असं मनातल्या मनात म्हणते आणि सत्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे पळायला लागते. टेरेसवर येते आणि टेरेसवरती आल्यावरती तिकडे तिकडे आवाज देते, बघत असते. तर आता लगेच तिथे जो आर्यन आहे तो येतो आणि म्हणतो की काय काय पाहिजे तुम्हाला? काका पाहिजे का? हो का सुनबाई, आम्ही इथं आहोत, असं आर्यन मुद्दामून करतो आणि म्हणतो की काय सत्या? मंजू म्हणते कुठं आहे माझं सत्य, सांग लवकर. तर तो म्हणतो की सत्या, तुझा सत्य आता संपलाय. तुझं आता ये, जोपर्यंत माझ्या अंगावरून तुझ्या अंगावर अक्षता पडत नाही लग्नाच्या, तोपर्यंत आता नाही सोडणार सत्याला मी. आता बघ, तुमचा संसार उद्ध्वस्त केलाय मी, असं आर्यन बोलतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.